यावेळी एक मोठी बातमी येते। यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी सुद्धा एक दिवस वारी अनुभवणार आहेत। पायी वारी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये राहुल गांधी वारकरी भक्तांसोबत चालणार आहेत। शरद पवार यांच्या वारी अनुभवा या घोषित कार्यक्रमानंतर राहुल गांधी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणार अशी माहिती मिळते। वारकरी भक्तांसोबत पायी सोहळ्यानंतर पंढरपुरात येऊन विठ्ठल दर्शन सुद्धा राहुल गांधी घेणार आहेत। दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींकडून पंढरपूर इथल्या शिरस्त पदाधिकारी यांच्याकडे वारीबाबत माहिती घेण्यात आली आणि राहुल गांधी यांच्या वारी दौऱ्याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। आषाढी वारीमध्ये राहुल गांधी एक दिवस पायी चालत वारी अनुभवणार आहेत। विठ्ठलाचं दर्शन देखील घेणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आहेत फोनलाईन वरती। वीरेंद्र, पंढरपुरात अशी काही माहिती घेण्यात आलेली आहे का काँग्रेसकडून की राहुल गांधींच्या वारीमध्ये सहभागी होण्याबाबत? पंढरपुरातील काही वारकरी संप्रदायांच्या नेते आहेत जे महाराज मंडळी आहेत, त्यांच्याकडनं अशी माहिती कळालेली आहे की राहुल गांधी यावर्षी वारी अनुभवणार आहेत। पालखी सोहळ्यामध्ये ते हजेरी लावणार आहेत, काही अंतर चालणार आहेत वारकऱ्यांबरोबर आणि तसेच पंढरपुरात येऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनही घेणार आहेत। अधिकृत माहिती त्यांच्याकडनं जाहीर होईल, मात्र सध्या तरी तसं त्याची तयारी आहे, चालू आहे आणि त्याची चर्चा झालेली आहे अशी माहिती कळालेली आहे। साधारण कोणत्या टप्प्यात म्हणजे वारी कोणत्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी सहभागी होतील, काय अंदाज? जे शरद पवारांचा जो कार्यक्रम आहे त्याच्या जवळपासच राहुल गांधींचा कार्यक्रम असावा अशी चर्चा आहे, मात्र त्याच्याबद्दलची पूर्णपणे माहिती अजून स्पष्ट झालेली नाहीये। मात्र ते वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये निश्चित सहभागी होतील अशी माहिती आहे। बरं, त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या गोटामध्ये एक आनंदाचं वातावरण असणार आहे, कारण एकतर पंढरीची वारी सुरू होतीये 2च दिवसात आणि वारीच्या एका टप्प्यामध्ये राहुल गांधी सुद्धा काही पायी अंतर चालणार आहेत वारीमध्ये वारकऱ्यांसोबत आणि विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपुरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत। दिल्लीतून काँग्रेस गोटातून पंढरपुरात तशी विचारणा करण्यात आली आणि माहिती घेण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे पंढरीच्या वारीत यंदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी सामील होणार आहेत।